नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी ज्या मीटरच्या रिक्षा टॅक्सी आहेत त्यांच्यासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब हे कल्याणकारी मंडळाची स्थापना झालेली आहे। आता बरंचंच काम झालेलं आहे आणि आपण मध्यंतरी 2 व्हिडिओ टाकलेले होते की जिल्हास्तरीय समितीवरती 2-2, 3-3 हे रिक्षा संघटनाचे प्रतिनिधी हे पाहिजे आहेत, म्हणजे त्याच्यावर कायद्यातच तरतूद तशी आहे, परंतु त्यांना नियुक्त कसं करायचं किंवा काय असं त्याबाबत आपण 2 व्हिडिओ टाकलेले होते। तर प्रत्येक संघटनाच्या प्रतिनिधीने ज्यांना ज्यांना कल्याणकारी मंडळावर यायचं आहे तर त्यांनी आपल्या पालकमंत्र्यांना निवेदन द्यायचं आहे। पालकमंत्री हे जिल्हा प्राधिकरणाचे, जिल्हा मंडळाचे ते अध्यक्ष राहणार आहेत। तर जर कोण असे इच्छुक आहेत रिक्षा टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी यांनी पालकमंत्र्यांना अर्ज द्यायचा आहे, मग त्यांनी ते मंत्रालयात जमा करतील, त्याची कलेक्टर करून तपासणी होईल। म्हणजे बरेचसे कायदेशीर प्रोसिजर आहेत। तर ज्यांनी दिले असतील त्यांनी द्यावेत आणि हे मंडळ लवकरच चालू होणार आहे। त्यातून रिक्षा चालकांना 13 योजनातून हा फायदा होणार आहे आणि रिक्षा टॅक्सी चालकांनी, परवानाधारकांना त्यात मेंबर सभासद व्हावं लागेल आणि सभासद होताना मात्र तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, परवान्याची छायांकित प्रत आणि राशन कार्ड वगैरे ही सगळी कागदपत्र लागणार आहेत, तोच सभासद होऊ शकेल आणि मग त्याला शासनाच्या 13 योजनेतून, त्या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून तुम्हाला राहत मिळेल, काहीतरी आधार मिळेल आणि ह्या व्यवसायात सुधारणा होतील। तर प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकांनी सुद्धा लक्षात ठेवा, मंडळाचं नाव धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळ हे आहे आणि लवकरच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात RTO कार्यालयात एक कार्यालय चालू होईल आणि मुख्य कार्यालय हे चर्चगेटला LIC बिल्डिंगच्या 20व्या माळ्यावरती हे चालू होणार आहे। जागा वगैरे ताब्यात मिळालेली आहे, आता कर्मचारीही मिळालेले आहेत। मुख्य कार्यालयाची रंगरागोटी झाली की 1-2 महिन्यात हे कार्यालय चालू होईल। हे मात्र रिक्षा टॅक्सीवाल्यांनी लक्षात ठेवा, धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळ। धन्यवाद।